नमस्कार. ईश्वरी घरी बरी होऊन आलेली असते. त्यामुळे अर्णव खूपच खुश असतो. अर्णवने छान असं गिफ्ट ईश्वरीला दिलेलं असतं. व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट तो ईश्वरीला देतो. त्याच वेळेला आजी तिथे येते आणि आजी अर्णव आणि ईश्वरीला बोलते, अरे असं काय करताय? उद्या होळी आहे, माहिती आहे ना? आणि रंग सुद्धा खेळायचे आहेत. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, हो हो माहिती आहे. माझी मिस इंदोर आजारी होती ना, हॉस्पिटलमध्ये होती ना, म्हणून तिला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट द्यायचं राहिलं. पण बरं झालं तू होळीची आठवण केलीस ते. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर पण तुम्हाला कुठे होळी खेळायला आवडते? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या, पण आता मात्र खूपच सगळं बदललंय. आणि ईश्वरी खरं सांगू का, मला तुझ्यासोबत होळी खेळायला आवडेल. त्यावेळेला आजी बोलते, मला दुसरं काही नको. तुम्ही दोघांनी सुखात असा संसार करावा एवढीच इच्छा आहे. त्यावेळेला अर्णव बोलतो, आजी तुझ्या मनासारखं होईल. आणि आजी जरा शांत होते. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, काय झालं? त्यावेळेला लगेच आजी बोलते, खरं सांगू, अंजली पाहिजे होती. या वेळेला अंजली आपल्या या सर्व सणांमध्ये आपल्या सोबत नसेल याची खंत मात्र मला आहे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, आजी तुम्ही नका काळजी करू. अंजली ताई आपल्यात नसतील असं कसं होईल? माझ्यावरती विश्वास ठेवा. मी सगळं काही अगदी नीट करेन. तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, एकदा ईश्वरी बोलली ना म्हटल्यावरती सगळ्याच गोष्टी विसर आजी. सगळं काही नीट होणार. त्यावेळेला आजी बोलते, ईश्वरी तुझ्या आई बाबांना आणि तुझ्या नम्रता ताईला सुद्धा बोलव. म्हणजे कसं आपण सगळं काही नीट बोलून घेऊ ना. तेव्हा लगेच ईश्वरी अर्णवकडे बघते. त्यावेळेला अर्णव बोलतो, तू काकूंना बोलू शकतेस. तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच बरं वाटलेलं असतं. ईश्वरी खूपच खुश असते. त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो, ईश्वरी खरं सांगू, माझा आता विश्वास बसत चाललाय की काकूंनी काहीच केलं नसणार. जे काही केलेलं असणार ना ते त्याच बाईने. कारण काकू कधीच अशा वागूच शकत नाहीत याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटतं. ती बोलते, अर्णव सर खरंच थँक्यू. तुम्ही माझ्या आईवरती एवढा विश्वास दाखवलात. अर्णव सर एकदा फक्त ती बाई माझ्या समोर येऊ दे. इकडे ईश्वरीने तिच्या आईला फोन केलेला असतो आणि हे सत्य वल्लरीला कळालेलं असतं. तेव्हा वल्लरी बोलते, आता मी कशी इथनं पळू? कारण रंग तर मला यांच्यासोबत खेळावेच लागतील. कितीही काही झालं तरी ही लोक सहजासहजी मला सोडणार नाहीत. त्याच वेळेला मात्र तिला खूपच भीती वाटत असते. त्यावेळेला तिने ठरवलेलं असतं की ठीक आहे, रंग तर मी यांच्यासोबत खेळी आणि तेही माझ्या पद्धतीने. आता तर मी शांत बसणारच नाही. आणि ती खूपच चिडलेली असते. इकडे सुप्रिया नम्रता सगळेजण होळीसाठी ईश्वरीच्या घरी आलेले असतात. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, प्रत्येक वेळेला आकाश सर तुमची आई मात्र मला भेटत नाही. त्यावेळेला आकाश बोलतो, काकू अहो बस करा आता, सारखं सारखं आकाश सर बोलू नका. होणारा जावई आहे मी तुमचा. तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटतं. ती म्हणते, हो हो आहे माझ्या लक्षात ते. आता तुम्हाला आकाशच बोलावं लागणार ना. तेव्हा मात्र आकाश बोलतो, काकू तुम्ही जे बोलाल ना ते मला चालेल. एक गोष्ट सांगू का, तुम्ही मला नावाने सुद्धा हाक मारलीत ना तरी सुद्धा चालेल. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, हो जसा माझ्यासाठी अर्णव तसेच तुम्ही आहात. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, आकाश खरं सांगू का, आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या आईच्या पसंतीत एकदा उतरलात ना तर सगळं काही नीटच होणार. तेव्हा मात्र आकाश बोलतो, ईश्वरी वहिनी आता लवकरात लवकर मम्माची भेट घडवून द्यायला पाहिजे. आणि त्याच वेळेला मामा आणि मामी म्हणजेच वल्लरी समोर आलेले असतात. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, ही बघा ही माझी मम्मा. आणि त्याचं लक्ष वल्लरीकडे जातं. वल्लरीने स्वतःचा चेहरा चांगलाच रंगवलेला असतो.
त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, तुझी मम्मा तर होळीच खेळून आली. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, हो, कारण मला होळी खेळावी लागली. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता ना. खरं सांगू का, आता मात्र मला एकच गोष्ट साध्य करायची आहे. ते म्हणजे माझ्या चेहऱ्याला कोणताही कलर लागला नाही पाहिजे. म्हणूनच मी स्वतःला असं आधीच प्रिपेअर करून ठेवलंय. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, चांगलं आहे. खरं तर आज पहिल्यांदा आपली भेट झाली. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, ती नाही झाली असती तरी सुद्धा चाललं असतं. कारण तुम्हाला तर माहितीच आहे तुमची मुलगी मला काही पसंत नाहीये. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, हो, आपल्या पसंतीचं काय घेऊन बसलात? आपल्यासाठी जास्त जर का कुणाची पसंत महत्वाची असेल तर ती आपल्या मुलांची. आपल्या मुलांनीच जर का एकमेकांना पसंत केलंय तर बाकीच्या गोष्टींचा विचार करायला काय गरज आहे? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, तसं तुम्हाला वाटत असेल पण मला नाही वाटत. आणि खरं सांगू का, आता तर मला तुमच्याशी या विषयावर नाही बोलायचंय. प्लीज तुम्ही जरा शांतच राहा. त्यावेळेला सुप्रिया ईश्वरीला म्हणते, ईश्वरी सॉरी, पण या बाईचा खरा चेहरा मला दिसायला पाहिजे होता. ही बाई कशी दिसते ना हे मला बघायचं होतं. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, आई तू असं का बोलतेस? त्यावेळेला सुप्रिया बोलते, खरं सांगू, कारण मला हिचा आवाज सेम टू सेम त्याच बाईसारखा वाटतोय जिने मला फसवलं होतं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, एक मिनिट आई थांब. आणि ती लगेच वल्लरीचा फोटो सुप्रियाला दाखवते. तेव्हा मात्र सुप्रिया लगेच मोठ्याने बोलते, अगं ईश्वरी, ही तीच आहे जिने मला फसवलं होतं. अर्णवच्या आईची खरी गुन्हेगार आहे ही. अगं हिनेच तर हा सगळा खेळ रचला होता. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, काय म्हणजे मामी एवढ्या घाणेरड्या पातळीवरती उतरल्या? तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, आज मात्र मी हिला सोडणार नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते, आई आई अगं थांब, आपल्याला प्रत्येक पाऊल जपून उचलावं लागणार आहे. कारण तुला तर माहितीच आहे ना, नम्रता ताईची होणारी सासू आहे ती. आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार. नम्रता ताईचा विचार करावा लागणार. तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते. सुप्रिया बोलते, अगं मग काय करायचं, सगळं सत्य लपवून ठेवायचं का? त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, काय झालंय आई? आई तू मला सांगणार आहेस का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, नाही ताई, तुला जर का सांगितलं तर तुला खूप त्रास होईल. तेव्हा मात्र नम्रता बोलते, ताई प्लीज, ईश्वरी मला सांग, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मला त्रास होईल आणि तुम्ही माझ्या सुखासाठी त्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करताय? त्यावेळेला सुप्रिया सगळं काही शेवटी नम्रताला सांगते. त्यावेळेला नम्रता बोलते, हे बघ आई, जर का माझं प्रेम खरं असेल तर आकाश आणि माझं लग्न होईलच. पण या गोष्टीचा आता तुम्ही विचार करू नका. तुम्ही फक्त याच गोष्टीचा विचार करा, ती म्हणजे कितीही काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर माझी आई निर्दोष सुटली पाहिजे. माझं लग्न जर का होणार असेल तर होईल, पण आई, तुझ्यावरती ज्या बाईने चिखलफेक केला त्या बाईला मात्र मी सोडणार नाही. त्या बाईची मात्र मी चांगलीच वाट लावणार. तेव्हा मात्र तिची खूपच चांगली चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, आता बस झालं, आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने सुप्रियाला बोलतो, काय झालंय काकू? त्यावेळेला सुप्रिया बोलते, अर्णव, आज तुझ्या समोर जे सत्य येईल ते सत्य खूपच महत्वाचं आहे आणि ते सत्य तू ओळखायचं. अर्णव, त्या सत्यानंतर तुम्ही माझी बाजू घ्यायची. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला अर्णव बोलतो, हो, मी नक्कीच घेईन बाजू, मी गप्प बसणार नाही. तुम्ही फक्त मला सांगा नक्की काय झालंय ते. त्यावेळेला सुप्रिया अर्णवचा हात धरते आणि अर्णवला बाहेर घेऊन जाते आणि ती वल्लरी समोर येऊन उभी राहते. तेव्हा मात्र वल्लरी खूपच घाबरलेली असते. वल्लरी लगेच अर्णवला बोलते, अर्णव मी आलेस. त्यावेळेला सुप्रिया बोलते, हो असं काय करताय?
आपण आता होणाऱ्या इनबाई आहोत. असं कसं तुम्ही मला असं टाळताय? थांबा इथेच. तेव्हा मात्र सुप्रिया खूपच चिडलेली असते. त्यावेळेला वल्लरी बोलते, हे बघा, तुम्हाला स्वतःला माहितीये मला हे पसंत नाहीये, मग कशाला सारखं सारखं तेच तेच बोलताय? आणि तसंही या गोष्टी थांबवा आता. या गोष्टी जर का थांबवल्यात ना तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, अर्णव, ही कोणती पद्धत आहे यांची माझ्याशी बोलायची? आता मात्र मला या गोष्टी सहन होत नाहीयेत अर्णव. तेव्हा अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव शेवटी मोठ्याने बोलतो, 1 मिनिट मामी. आणि सुप्रिया तिच्या तोंडावर जोरात पाणी मारते. वल्लरीच्या चेहऱ्यावरचा रंग सगळा उडालेला असतो आणि वल्लरी सुप्रिया समोर चांगलीच तोंडावर पडलेली असते. त्यावेळेला सुप्रिया बोलते, अर्णव, ही आहे तुझ्या आईची खरी गुन्हेगार. हिनेच त्या दिवशी मला त्या ऑफिसमध्ये पाठवलं होतं आणि माझ्याशी हा गेम खेळला. अर्णव, या बाईला मी कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मामी अगं काय, काकू बोलतायत ते खरं आहे. त्यावेळेला सुप्रिया अर्णवला बोलते, अर्णव, माझ्यावरती विश्वास ठेव. मी खोटं का बोलेल? अर्णव, मला खोटं बोलून काय मिळणार आहे? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय सुद्धा वाढवायचा नाहीये. हा विषय आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते, आज मात्र या बाईला मी सोडणार नाही. हिच्यामुळे गेली 25 वर्ष मी सुद्धा नको त्या गोष्टींचा त्रास भोगलाय. मला सुद्धा त्या गोष्टी आठवल्या की खूप त्रास व्हायचा. म्हणून तर मी या शहरात सुद्धा यायला मागायचे नाही. मला खूप भीती वाटायची. पण आता मात्र अर्णव, तुझ्या समोर सगळं काही आहे. अर्णव, प्लीज तूच विचार कर. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, खरं सांगू, मला तर समजतच नाहीये नक्की काय करावं ते. पण मी एकच सांगेन, कितीही काही झालं तरी सुद्धा मामी, तू हे सर्व केलंस याची मला खात्री आहे. कारण काकू कधीच खोटं नाही बोलू शकत. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बघितलं वल्लरी मामी, तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं? वल्लरी मामी, तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती? त्यावेळेला मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी, उगाच माझ्यावरती कोणताही संशय घेऊ नकोस. आणि मी काहीच केलं नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते, गप्प बस. 1 नंबरची ढोंगी बाई आहेस तू आणि तुझ्यासारख्या बाईवरती माझा तर विश्वासच राहिला नाही. आता मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तुला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे ऐकल्यानंतर मात्र तिची खूपच चिडचिड होते. शेवटी सुप्रिया वल्लरीच्या सटासट कानाखाली मारते. तेव्हा आकाश बोलतो, आई काय बोलतायत काकू? खरंच तू हे सर्व केलंस? त्यावेळेला नम्रता बोलते, आकाश, मला माफ करा. माझं तुमच्यावरती प्रेम आहेच. आई सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होती की तुमच्या समोर सर्व सत्य सांगायचं की नाही. पण आता मात्र कळून चुकलंय. तुमच्या समोर सर्व सत्य सांगितलंच पाहिजे. मला नाही माहिती आपल्या नात्याचा काय विचार होणार आहे, पण मी एवढंच सांगेन, माझ्यावरती विश्वास ठेवा. बाकी कोणत्याच गोष्टीचा मी विचार करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. शेवटी सुप्रिया मोठ्याने बोलते, आता सगळं संपलंय. आकाश, तुम्हीच निर्णय घ्या. तुम्हाला माझ्या नमूशी लग्न करायचं आहे की तुम्हाला तुमच्या आईची बाजू घ्यायची आहे? तेव्हा मात्र मामा बोलतो, सुप्रिया बहिणी, अहो काय बोलताय तुम्ही? खरं सांगू का, वल्लरी असं काहीतरी करेल याची मला खात्रीच होती. खरं सांगायचं तर वल्लरी चुकतेच हे कायम मला माहिती आहे. पण मला मात्र तिच्या बाजूने उभं राहावं लागतं, कारण शेवटी नवरा ना मी. म्हणूनच गप्प बसलो. पण आज मात्र शेवटचं. आता मात्र मी या वल्लरीला कोणत्याच गोष्टीसाठी पाठिंबा देणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि शेवटी अर्णव भर होळीतून वल्लरीच्या झिंजा उपटत तिला बाहेर काढतो आणि वल्लरीला बोलतो, आता सगळं काही संपलं. आता मात्र मी तुला माफ करणार नाही. वल्लरी, तू माझ्या आईची गुन्हेगार आहेस आणि त्यासाठी मात्र तुला शिक्षाही मिळणारच.
आणि वल्लरी चांगलीच तोंडावर पडलेली असते. वल्लरी अर्णवला बोलते, अर्णव तू या बाईवरती विश्वास ठेवतोस आणि मला मात्र तोंड घशी पाडतोयस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा अर्णव बोलतो, मला तर तुझी लाज वाटते. अगं तू असा विचार सुद्धा कसा करू शकतेस? अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. खरं तर मला तुझं वागणंच कळत नाहीये. त्यावेळेला सुप्रिया बोलते, अर्णव अरे ही बाई सुधारणार नाही, ही बाई असंच वागणार, हिची लायकीच मुळात ती आहे. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, तिला वाटत असेल की मी तिला माफ करेन, पण नाही, मी तिला माफ करणारच नाही. आता काहीही झालं तरी सुद्धा मला तिला माफ करावंसं वाटणारच नाही. आणि अर्णवने वल्लरीला जोरात ढकलून दिलेलं असतं. त्यावेळेला सुप्रिया वल्लरीला बोलते, खरंच तुमची लाज वाटते, तुमच्या वागण्याची कीव येते आणि आज मात्र तुम्ही माझ्या मनातून साफ उतरलात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी वल्लरी अर्णवची माफी मागेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.